हॅलो मित्रांनो, मी सुमित आंबोरे, BMS फर्स्ट इयर स्टुडंट. तर आज आपण बघणार आहोत इंद्रजल. इंद्रजल म्हणजे काय, तर पावसाचं पाणी. आयुर्वेदामध्ये पाण्याचे उगम आणि गुणधर्मानुसार निरनिराळे म्हणजे अलग अलग प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकीच एक हा इंद्रजल नावाचा प्रकार आहे. अत्यंत पवित्र, शुद्ध आणि उत्तम मानले गेलेलं आहे याला. इंद्रजल याचा मूळ अर्थ काय आहे? ऐंद्र म्हणजे इंद्र, वर्षा किंवा पावसाचा देव. या शब्दावरून इंद्र हा शब्द आलेला आहे. आणि जल मला तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, जल म्हणजे पाणी. ऋतूच्या सुरुवातीला आकाशातून पडणारे पाणी जे थेट स्वच्छ पात्रात किंवा भांड्यात गोळा केले जाते त्याला आयुर्वेदात इंद्रजल म्हटलं जातं. आता पावसाचं पाणी शुद्ध कसं काय? तर मित्रांनो, असं की आपण आता रेनिंग कशी होती तुम्हाला माहीत असेल. समुद्राचं पाणी असतं, समुद्राचं वेपरायझेशन होतं, त्याची ढगं बनतात, क्लाउड्स होतात आणि नंतर रेनिंग व्हायला सुरुवात होते. तर समुद्राचं पाणी खारट असतं, होतं शुद्ध कसं काय? समुद्राचं पाणी हे खारट असतं, पण जेव्हा वेपरायझेशन होते, जे टेम्परेचर असतं 40-41 जे काय असेल ते, त्या टेम्परेचरवर फक्त H2O हा वेपराईज होतो. सोडियम क्लोराईड खारट पाण्यामध्ये असते. त्या मिनरल्सचं वेपरायझेशन होत नाही, वेपरायझेशन होतं ते फक्त पाण्याचं H2Oचं, आणि तीच पाणी वरतून रेनिंग होते त्याची. आणि पाणी पडल्यानंतर आपण त्याला तांब्याचं भांडं असेल किंवा पितळाचं भांडं असेल त्याच्यामध्ये साचवलं, किंवा मातीचं भांडं असेल त्याच्यामध्ये साचवलं, तर ते शुद्ध पाणी जल असतं. आणि आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे ॲसिड रेन चालू झालेलं आहे. तर जे पाणी पहिल्यांदा पडते त्याला थोडा काळ होऊन गेल्यानंतर ते पाणी साठवावं इंद्रजल, तेव्हा ते शुद्ध असते. आणि शुद्ध पाणी जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपण TDS हे मेजरमेंट हे पाण्याचं ती यूज करू शकतो. TDS म्हणजे काय, टोटल डिझॉल्व सॉलिड्स. TDS हा शुद्ध पाण्याकरता हा 0 राहतो, आणि रेनिंग वॉटर जे असते त्याच्याकरता हा 0 असतो. आता इंद्रजलाच्या गुणधर्मानुसार आपण बघणार आहोत. आता त्याचे गुणधर्म. जीवनम हे शरीराला तत्काळ ऊर्जा आणि जीवनशक्ती देते. जीवनम म्हणल्यावर जीवन लाईफ देते ना. दुसरा आहे तर्पणम, शरीराला तृप्त करते. आपल्याला बघा, आपण पाणी प्यायल्यावर आपण तृप्त होतो. दुसरी कोल्ड्रिंक प्या तुम्ही, माझा वगैरे, त्याने एवढी. पण पाणी जेव्हा तहान लागलेलं असते, आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा आपला मन तृप्त होते. तिसरं आहे हृदयम, हृदयासाठी अत्यंत हितकारक असते आणि सुखद असते. बुद्धी प्रबोधनम, बुद्धी आणि स्मरणशक्ती याचा तल्लक करण्यास मदत करते, शार्प करण्यास मदत करते. अव्यक्त रस, या पाण्यात स्वतःची कोणतीही विशिष्ट चव नसते, हे अत्यंत नैसर्गिक आणि मधुर असते. आणि त्रिदोषनाशक, मेन म्हणजे त्रिदोषनाशक, हे पाणी कफ, पित्त आणि वात या तिन्ही दोषांना संतुलित ठेवण्यास मदत करते. आता इंद्रजल गोळा करण्याची पद्धत मी सांगितली तुम्हाला. पावसाचं पाणी गोळा करण्यासाठी कॉपर, तांब्याचं, माती स्वच्छ भांडे उघड्या जागेत ठेवायचं आहे, तिच्यात इम्प्युरिटीज पडणार नाही. दुसरी, सोन्या चांदी जर तुम्ही अफोर्ड करू शकता तेही तुम्ही वापरू शकता. जमिनीवर किंवा छतावर पडून वाहणारे पाणी नसून थेट आकाशातून पडणारं पाणी साठवायचं आहे. छतावरून पडणारं पाणी हे इम्प्युअरच होणार आहे, छतावर घाण असते त्याच्यामुळे. आणि गोळा केलेले पाणी स्वच्छ आणि सुती कपड्याने गाळून घ्यायचं आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणामुळे आणि आम्लवर्षामुळे हे काहीतरी आपल्याला थोडीशी झीज होत आहे. पण शेवटी तेच आयुर्वेद. धन्यवाद.